हाय गर्ल्स, कशा आहात तुम्ही सर्वजणी? व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेमाचा दिवस आणि आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा दिवस. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण कन्फ्यूज असतो की आपल्या प्रेमाची कबुली द्यायची तरी कशी, आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना आपण सांगायच्या तरी कशा. आणि म्हणूनच मी आज व्हिडिओ घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत कमी वेळेत आणि कमी किमतीमध्ये घरी बनणारे असे कार्ड्स, आणि त्या कार्ड्सनी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या मनातल्या भावना इझिली तुम्ही कळवू शकाल किंवा सांगू शकाल. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रमाणे आपण पहिलं कार्ड्स बनवतो आहे. यामध्ये मी पेपर घेतला आहे, छोटे स्मॉल पेपर घ्यायचे आपल्याला, आणि हार्ट्स घेतले आहे. असे 4 पेपर आपण घेणार आहोत. हार्ट्स कापून घेतले आहे, दोरी लागणार आहे आपल्याला, आणि स्केच पेन. हे हार्ट्स मी या पेपरवर स्टिक करून घेणार आहे. अशा सेम प्रोसिजरने मी 4ही पण जे पेपर घेतले आहेत त्यामध्ये आपण जे हार्ट्स कापले होते ते सगळे मी स्टिक करून घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणता पण कलर यूज करू शकता. आता हे जे आपण कार्ड्स बनवले आहे यामध्ये आपण आपल्या मनातले जे फिलिंग्स आहेत आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल, आपल्या प्रेमाच्या व्यक्तीबद्दल, ते आपण लिहिणार आहोत. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला लिहू शकता, नवऱ्याला लिहू शकता, तुम्ही ज्यावर प्रेम करता त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या मनातले फिलिंग्स यामध्ये या छोट्याशा कार्ड्सने तुम्ही इझिली सांगू शकता. दुसरं कार्ड बनवताना आपल्याला ज्या वस्तू लागणार आहे त्या म्हणजे एक आपल्याला लांब दोरी लागणार आहे. एक बॉक्स घेतला आहे मी. त्यानंतर हार्ट्स आपण रेड कलरमध्ये आणि व्हाईट कलरमध्ये अशा मीडियम आकारचे आपण हार्ट्स कापून घेणार आहोत. हे जे व्हाईट कलरचे हार्ट्स आपल्याला दिसतात आहे त्या हार्ट्सवर आपल्याला आपल्या जे काही मेसेज तुम्हाला तुमच्या पार्टनरला द्यायचा आहे तो मेसेज तुम्हाला त्या व्हाईट हार्टवर लिहायचा आहे, आणि तो आपण 1 बाय 1 त्या दोरीला आपण स्टिक करणार आहोत. हार्ट्सच्या मागच्या साईडला सेलोटेपचा यूज करून आपण पूर्ण हार्ट्स त्या दोरीला चिपकवून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मला ज्या फिलिंग्स माझ्या प्रेमळ व्यक्तीबद्दल आहेत ते मी तिथे पेपरवर लिहिलेले आहे, तशाच तुम्हाला पण लिहायचे आहेत. अशा 1 बाय 1 करून आपण पूर्ण जे हार्ट्स होते ते आपण स्टिक केलेले आहे. आपले पूर्ण मेसेजेस लिहून झाल्यावर ही जी दोरी आहे याला आपण फोल्ड करणार आहोत, कारण आपल्याला ही दोरी या हार्टसोबत बॉक्समध्ये ठेवायची. त्याप्रमाणे आपण त्याला 1 बाय 1 करून फोल्ड करतो आहोत. दोरीचं एक टोक आपल्याला जो बॉक्स आहे त्याच्या झाकणाला लावायचा आहे, आणि दुसरा जो टोक आहे तो आपल्याला बॉक्सच्या बेसमध्ये सेलोटेपच्या सहाय्याने तो फिक्स करायचा आहे. आणि हे सुंदर असं गिफ्ट, हे कार्ड तुम्हाला तुमच्या प्रेमळ व्यक्तीला द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते. आपलं 3rd कार्ड आपण बनवायला सुरुवात करतो आहे. त्यासाठी तुम्हाला ब्लॅक पेपर लागणार आहे, व्हाईट पेपर लागणार आहे, ग्लिटर्स लागणार आहेत, आणि फेविकॉल लागणार आहे. ते मी काही मेजरमेंट्स घेतले आहेत. ते मेजरमेंट्स पाहून तुम्हाला त्याप्रमाणे सेम पेपर कट करायचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे 11 सेंटीमीटर आणि 5.5 सेंटीमीटर याप्रमाणे आपण त्या पेपरचं कटिंग करणार आहोत. ते कट केल्यावर आपल्याला असं एक छोटं एन्व्हलप बनवायचं आहे. ते एन्व्हलप आपण दोन्ही साईडनी पॅक करणार आहोत. बाकीचे पण एन्व्हलप्स रेडी केले आहेत. ब्लॅक पेपरचा आपण यूज करतोय. यामध्ये पण जे मेजरमेंट दिले आहे त्याप्रमाणे तुम्हाला कट करायचं आहे. 3.5 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर याचा आपल्याला स्क्वेअर कापायचा आहे. याचे पण मी 4 एन्व्हलपमध्ये टाकण्यासाठी 4 शीट रेडी केले आहे, ज्यावर आपण आपला मेसेज लिहिणार आहोत. जो आपण ब्लॅक कलरचा पेपर कट केला होता त्यावर आपण हे छोटे छोटे जे एन्व्हलप्स केले आहेत ते आपण स्टिक करणार आहोत. तुम्ही पाहू शकता 4ही पण एन्व्हलप मी ब्लॅक कलरवर स्टिक केलेले आहेत.
अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता किती क्यूटचं असं आपलं एक एन्व्हलप रेडी आहे. आणि जेव्हा तुम्ही ते ओपन करणार आहात तेव्हा तुम्हाला 4 छोटे-छोटे एन्व्हलप्स दिसणार आहे आणि ज्यामध्ये तुम्ही लिहिलेलं लव्ह लेटर किंवा लव्ह मेसेजेस तुमचं जो कोणी पार्टनर आहे तो वाचू शकतो. लास्ट जे आपलं कार्ड आहे, हे कार्ड न म्हणता आपण त्याला एक लव्ह लेटर म्हणू शकू. आणि हे लव्ह लेटर लिहिण्यासाठी मी 4 मोठ्या साईजचे हार्ट्स कापले पिंक कलरचे आणि त्यावर आपण आपल्या मनातल्या भावना, फिलिंग्स, तुम्हाला तुमच्या प्रेमळ व्यक्तीबद्दल काय वाटतं, ज्या भावना तुम्ही कधीच त्या व्यक्तीला सांगू शकले, आतापर्यंत नाही सांगू शकले, ते सगळं तुम्हाला या पेपरवर उतरवायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मी सुद्धा मला जे वाटलं ते मी मेसेज माझ्या पार्टनरला शेअर केलेला आहे. असाच सेम मेसेज, तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करणारा मेसेज तुम्हाला तुमच्या पार्टनरला द्यायचा आहे, जेणेकरून तुमचा हा जो व्हॅलेंटाईन्स डे आहे तो मेमोरेबल राहणार आहे. ओके गर्ल्स, थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आशा करते तुम्हाला आज वेडिंग डे कार्ड्सचे जे काही ऑप्शन्स मी तुम्हाला दिले आहे ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील. त्यातलं कोणतं कार्ड तुम्हाला स्पेशल वाटलं आणि तुम्ही कोणतं ट्राय केलं मला मेसेजमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा, कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा.